काय चाललं? हे शास्त्रीय संगीत ऐकून ऐकून कंटाळा आला आता. मग काय करायचं? एखादं प्रेममय भावगीत ऐकवा ना. माझी नोकरी घालवायचा विचार दिसतोय तुझा. नाही, तुमची नोकरी मी कशी घालवे? प्लीज म्हणा ना एखादं भाव. नाही, या घरात प्रेमगीत चालत नाही. अहो पण चालेल चालेल. पूर्वी चालत नव्हतं पण ना आता चालेल. आता काय म्हातारी मुडमुड झाली. म्हणा ना. डॅडी. ओ थँक्यू. डॅडी. हा बोल बेटा बोल. आपल्या पद्मश्री पैकी ती चांगल्या आहेत नाही? अरे पूर्वी तर तू त्यांचा तिरस्कार करायचीस. नाही पण अलीकडे ते मला खूपच आवडायला लागलेत. होय काय? गुड गुड. तुम्हाला नाही आवडत? हो हो आवडतात ना आवडतात ना. आपल्या पद्मश्रीबाई येण्याआधी घर कसं ओक्को ओक्को वाटायचं नाही? पण आता कसं भरल्यासारखं वाटतं. हो. म्हणजे बाई माणसाशिवाय घराला शोभा नाही म्हणतात ना, ते पटलं मला. तुम्हाला एक सांगू का डॅडी? सांग. आपल्या पद्मश्रीबाई पाहिल्या ना की मला माझ्या आईची आठवण येते. तुम्हाला नाही येत? येते ना आठवण येते ना आईची. तुझ्या तुम्हाला असं नाही वाटत? काय काय की मला एक आई असावी म्हणून? हो वाटत ना. पण हा पण बिन काय नाही. मला माहित आहे. काय? तुम्हाला जे वाटतंय ना डॅडी ते लवकरच घडणार आहे. काय ते? आपल्या पद्मश्रीबाईंचे मोठे भाऊ आहेत ना, ते आपल्या घरी येणार आहेत. तुला कोणी सांगितलं? पद्मश्रीबाईंनी. पण कशासाठी? तुम्हाला मागणी घालण्यासाठी. मी समजलं नाही. असं काय करता डॅडी? ते की नाही पद्मश्रीबाईंना की नाही माझ्या आई करणार आहेत. खरंच? खरंच. काय मजा येईल ना. चालेल. दिवसा ढवळ्या कोण वाजवतोय टाळ्या बाळ्या? ए बाळ्या. पंडितजी कोण पंडितजी? अच्छा मी पंडित. तू ही तू पू ही पू को कोण? असं काय करताय? मी पद्मश्रीबाईंची शिष्या मधू. मधू मधू इच्छा मधू. आपली ओळख नाही का झाली त्या दिवशी? हा मधू मधू मधूनच कशाला आली तू? पद्मश्रीबाईंनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय. पद्मश्रीबाईंनी मला काय गडबड केल्या? पद्मश्रीबाईंनी मला कशाला बोलवलंय? तिकडे सॉलिड गडबड झाली आहे. गडबड झाली. मी येऊन आणखीन गडबड कशाला करताय नाही का? नाही हो पण तुम्हाला माझ्या बरोबर यायलाच हवं. अहो पण मी येता ना. आता काय यायलाच पाहिजे. आली बघायची दुसरं काय. चला मरते. तुम्ही येताय ना? डॅड म्हणजे दाढी. दादी कोणाची दाढी? दाढी अहो म्हणजे माझे वडील. वडील नक्की. वडील मधला डी अजून शिल्लक काय? डॅडी. आपण मध्ये आपल्या पद्मश्रीबाई आहेत ना त्यांचे हे ब्रदर. ब्रदर म्हणजे भाऊ. भाऊ ब्रदर. आणि हे माझे डॅड. डॅड मी भाऊ. काय म्हणताय? वडील भाऊ आपला ते डॅड. कुठे आमची पद्मा? काय झालंय काय तिला? पद्माबाईंना काय नाही झालेलं. तुम्हाला कोणी सांगितलं? या 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 या. अहो पण करणार नाही ना म्हातारा. मला मिठ्या मारायला. बसा बसा ना. काय म्हणतो? काय झालं काय? बसा बसा बसा. टीव्ही पासून लांब बसा. चेंडू लागेल तुमच्या. चेंडू लागेल म्हणजे. पत्र मिळताच
लगेच आलेले दिसतंय तुम्ही. पत्र पत्र पत्र? पत्र हा, पत्र. काय करणार? बहिणीची आज्ञा पाळली पाहिजे. हो. ठीक आहे. काय हो भाऊ? ओ भाऊ, म्हणजे आमच्याविषयी काही तक्रारी नाहीत ना पत्रात? त्याच्या काहीतरीच काय तुमच्याबद्दल अगदी स्तुती सुमनांचे सडे वाहिलेले असतात. बरं झालं काय तुम्ही तिला ठेवलीत. ब- ठेवलीत म्हणजे नृत्य शिक्षिका म्हणून ठेवली. हा, असं म्हणा. मला वाटलं. माझ्या वांग्यासारख्या बहिणीला केळफुलासारखी जपली. वा वा. हो, काय बोलताय? तिला चौपाटीला घेऊन काय जाता? हो, हो. खड्ड्यात काय बसता? खड्ड्यात कधी बसलो? खंडाळ्यातल्या घाटाच्या गमती जमती काय सांगता? वा, 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 वा. पत्रामध्ये अर्धा अधिक तुमच्याबद्दलच लिहिलेलं असतं. हो का? म्हणजे मग एकंदरीत काय लसतय थेरड काय काय? काय नाही आता तिचं कुठेतरी जुळवून द्यायला हवं हो की नाही? हो हो, आमची तयारी आहे. हो लागणारच, तुमची मदत लागणारच. साहजिकच आहे. मागे. पण काय हा. आपली बाजू सुद्धा लंगडी असून उपयोगाची नाही. हो, खरंय खरंय. नाही पण तुम्ही खर्चाचा अजिबात विचार करू नका हा, भाऊ. हा. आता तुम्ही म्हणता डॅडी, कारण तो तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण त्याचं काय ऑलरेडी तिला 3 स्थळं सांगून आली आहेत आणि त्यातलं एक स्थळ म्हणजे मोठं म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालेलं आहे. असा कुठला पिंप आहे? म्हणजे आमच्या मधूची आणि तुमच्या बहिणीची अशी काय गट्टी जमले म्हणून सांगताय? हो? अहो, दोघी एकमेकींशिवाय राहू शकत नाही म्हणा ना. काय सांगताय काय? मग? वा 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 वा. मग माझी काही हरकत नाही. हा? लागा, तुम्ही तयारीला लागा. अरे वा मी वा जरा वा. जाऊन येतो. हा? कुठे? अहो, गावाला जाऊन यायला पाहिजे. अहो, पण एवढ्या गडबडीत कशाला? अहो, आधीच्या स्थळांना नकार द्यायला नको का? हो, 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 हो. निघा, तुम्ही निघा, निघा. लागा, तयारीला लागा. हा, हा, निघा तुम्ही. आयुष्यात उठा. वा, वा, निघा. काय नाही ते आपलं ते. आईला खेरड्याला म्हातार तळच लागले, लग्न करतो. आकुड आहे का लोखंड आहे? त्या लग्नाला जा, नवरदेव वाट बघतोय. म्हाताऱ्यांची मीटिंग आहे की काय? बचाओ बचाओ बचाओ. अरे मेरे छोड़ मेरे. अरे मेरे छोड़. कोण आहे? मी जयवान. बळवंत. जयू डार्लिंग, किती घाबरले मी. मला वाटलं कोण टोणगा. टोणगा काय बरोबर आहे, चोराच्या उलट्या बोंबा. ईश्वर, काहीतरी तावटपणा तुमचा. जरा खुशीत होतो, म्हटलं करावी गंमत. तर चालली जयू डार्लिंग, गंमत नंतर. पण खुशी कसली? आम्ही नाही सांगणार. जा. हे जयू डार्लिंग, सांग ना. तुझा भाऊ आला होता. आले होते लग्न ठरवायला. लग्न ठरवायला. माझा भाऊ? भाऊ ब्रदर. भाऊ ब्रदर गेला कुठं तो? लग्न कॅन्सल करायला गेलाय. तुझ्यासाठी गावाकडे 2-3 स्थळं बघून ठेवली होती ना, त्यांना नकार द्यायला गेलाय. मला म्हणाले तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. मी आलोच लगेच. आणि तुम्ही लगेच हो म्हणाला? हो मग असं काय? मी सगळं लग्नानंतर आधी त्याचा समाचारच घेते. मला न भेटल्याशिवाय गेला काय तो? मी येतो तुमच्या बरोबर. नको नको, तुम्ही नको. मी एकटीच जाते. हो. माझं लग्न ठरवतो काय? त्याचंही लग्न ठरून येते. जय लंकेश.